राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष, एमआयएम सोबत आघाडीचा विचार करा। इम्तियाज जलील यांचा इंडिया आघाडीला प्रस्ताव, तर प्रस्तावावर चर्चा करू। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया, ठाकरे गटाचा विरोध। खासगीतल्या गोष्टी बाहेर आल्या तर पार्श्वभूमीही बाहेर येईल। अमोल कोल्हेंचा अजितदादांना उत्तर, दादा जो दरारा आम्हाला दाखवतात तो केंद्राला दाखवा, कोल्हेंचा पलटवार। अजित पवारांचा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा, काल दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा काहीही संबंध नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात, छगन भुजबळ यांची मागणी। समान जागा वाटप करण्यासाठी अजित पवार गट आग्रही। मागासवर्ग आयोगाच्या नव्या निकषांची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाकडे। मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती 2008 नंतरच्या आकडेवारीच्या आधारे तपासली जाणार। राम मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी। भाजपनं राम मंदिराचा इव्हेंट केला, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात। सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेत येण्याची शक्यता। एबीपी वोटरचा पहिला ओपिनियन पोल, राज्यांमध्येही अटीतटीची लढाई। काँग्रेसच्या नागपूरमधल्या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन। 28 डिसेंबरला काँग्रेसची है तैयार हम ही रॅली। शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल। नवी मुंबईतल्या बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। कोकण रेल्वे मार्गावर 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। कळंबणी बुद्रुक ते कामथेरा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं काम। भारतीय नौसेनेमध्ये गाइडेड मिसाईल आयएनएस इम्फालचा समावेश। नौसेनेची ताकद आणखी वाढणार। राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह। नृसिंहवाडीमध्ये जन्म सोहळा, तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी। कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1 वेगानं पसरतोय, आवश्यक खबरदारी घ्या। जागतिक संघटनेचा इशारा, देशात 4054 सक्रिय रुग्णांची नोंद। कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली। जत्रा 4 फेब्रुवारी ऐवजी 2 मार्चला होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।